बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण बघताय माझा मिड डे। दुबईच्या मैदानामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पार पडला। पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने या सामन्यामध्ये खेळू नये अशी देशभरामध्ये भावना होती। महाराष्ट्रामध्ये तर विरोधकांनी भाजपवरती थेट हल्लाबोल सुद्धा केला। सामना पार पडला आणि त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघामधल्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं सुद्धा टाळलं। एवढंच नाही तर कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम या हल्ल्यामधल्या मृतांना समर्पित केला। मात्र भारतीय संघाच्या कृतीमुळे पाकिस्तानचा तिळपापड झालाय, तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। देखो कैसा है, आई फील few things in life are ahead of sportsman spirit also. पाकिस्तान आणि जगाला संदेश दिला की जो देश अतिरेकी कारवाया करतो त्या देशाबरोबर आम्ही हात मिळवणार। शेक हँड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही? आम्हाला सांगताय। पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही। आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर। आपल्या क्रिकेटपटूचा अपमान करणार असाल तर देश तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही। आशिया चषकाच्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला। दुबईतला हा सामना संपला असला तरी महाराष्ट्रातला राजकीय सामना मात्र अजून संपलेला नाही। क्रिकेट सामन्यात टॉस वेळी दोन्ही देशांच्या कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्याची पद्धत आहे। मात्र सूर्यकुमारनं सामन्याआधी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगासोबत हस्तांदोलन केलं नाही। इतकंच नव्हे तर सामना जिंकल्यानंतरही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांसोबत शेक हँड केला नाही। Sir, देखो कैसा है, I feel few things in life are ahead of sportsman spirit also, and I've already answered it. I've told it at the presentation as well that we actually stand with all the victims of Pahalgam terror attack, and we stand with their families, also express our solidarity. Also, as I said at PC, that we dedicate this win to our brave armed forces who took part in Operation Sindoor, and as they continue to inspire us all, we'll try our best whenever given an opportunity to inspire them as well, if possible. पाकिस्तान सोबत शेक हँड न करणाऱ्या टीम इंडियाचं भाजपनं तोंड भरून कौतुक केलं। शिवाय शेक हँड न करण्याच्या कृतीत लपलेला एक संदेशही भाजपनं समजावून सांगितला। भारताच्या संघानं पाकिस्तानच्या क्रिकेट टीम बरोबर हात मिळवला नाही, हस्तांदोलन केलं नाही। पाकिस्तान आणि जगाला संदेश दिला की जो देश अतिरेकी कारवाया करतो त्या देशाबरोबर आम्ही हात मिळवणार नाही। लोकांना भ्रमित करण्याचं घाणेरडं राजकारण ज्या श्रीमान उद्धव ठाकरे आणि कंपनीने केलं त्यांना देखील हा धडा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र या नरेटिव्हचा जोरदार समाचार घेत ही देशाची नाचक्की असल्याची भूमिका कायम ठेवली आहे। शेक हँड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही? आम्हाला सांगताय। आम्ही का मूर्ख आहोत? तिकडे या देशाची जनता, भारतीय नागरिक, लोक शहीद झाले पहलगावमध्ये, पुलवामामध्ये, आणि तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत नाही पैशासाठी, आणि तुम्ही फक्त शेक हँड केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना? बघा त्यांनी शेक हँड केला नाही, नाचक्की केली काल देशाची। मॅच संपली तरी या विषयाची धार कमी होऊ नये याची पुरेपूर काळजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतली जात असल्याचं चित्र आहे। मॅचमधून पाकिस्तानचा हजारो कोटींचा फायदा झाल्याचा दावा करत राऊतांनी त्यांच्या खास शैलीत निषेध केला। हे निर्लज्ज लोक आहेत सगळे। भारतीय क्रिकेट संघाचा आणि भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करणार असतील ते तर मला प्रश्न विचारा त्यांच्या वतीनं, मी उत्तर द्यायला तयार आहे। तुम्ही तिथे अमित शहाचे बूट चाटणार, तुम्ही जय शहाच्या पालख्या वाहणार, तुम्ही भारत पाक क्रिकेट सामना घरी बसून बघणार, हां, आणि तुम्ही आम्हाला आमच्या राष्ट्रवादावरती प्रश्न विचारणार? संजय राऊत साहेबांनी पुराव्यानिशी बोलावं। मग जेव्हा उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला देखील इंडिया आणि पाकिस्तानचे, भारत आणि पाकिस्तानचे सामने झाले होते। मग त्यावेळेला किती जुगाराचे आकडे, मग ते पण त्यांनी समोर आणावेत। आपल्याच भारताची बदनामी करायची आणि सट्ट्यामध्ये पाकिस्तानी एवढे कमवले तेवढे कमवले हे काय तिथे बघायला गेले होते का? म्हणून मला वाटतं फक्त वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरात सूर मिसळत केंद्र सरकारवर टीका केली। हँडशेक केला का नाही याला महत्वच राहत नाही। पहिली ती कृतीच ऑब्जेक्शनल होती की ज्या पाकिस्तानशी तुम्ही न बोलायला तयार आहे, तुम्हीच छाती टोकून म्हणताय की दिस इज द न्यू नॉर्मल, करारा जवाब मिलेगा। असं जेव्हा वक्तव्य सातत्याने केंद्र सरकार करतं, इट वॉज टेरर अँड टॉक्स डोंट गो टुगेदर, ट्रेड अँड टॉक्स डोंट गो टुगेदर अँड वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर, अशा या 3 लाईन्स केंद्र सरकारने, मग काय झालं ते? राऊतांनी टाकलेला प्रत्येक बाउन्सर नो बॉल ठरवण्याची जबाबदारी भाजपच्या नवनाथ बन यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली। 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले। तुम्ही पाहत पुढची बातमी। राज्यावरती आलेलं कर्ज नेमकं कोण फेडणार, कधी फेडणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलाय। कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कर्ज